महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्यानं पदवीधर लोक निवडून देतील याच्या मला खात्री आहे। कारण याआधी गेले 12 वर्ष जे प्रतिनिधित्व असलेले डावखरे, निरंजन डावखरे हे या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आले नाहीत। त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे की आपण या जिल्ह्यासाठी निधी देऊ शकलो नाही। फक्त त्यांनी SSPMला 2 कोटी रुपये निधी, एका खाजगी मेडिकल कॉलेजला 2 कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्यामुळे नितेश राणे त्यांची बाजू घेतीलच। परंतु आज आम्हाला खात्री आहे की लोक पदवीधर मतदार आहेत ते विचार करून निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीला उमेदवाराला विजयी करतील। त्याचबरोबर खरं तर नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे की या निवडणुकीची प्रचाराची सुरुवात त्यांनी सांगितले होते की लोक आम्हाला शोधत येतील म्हणून। एवढे आम्ही मतदारांचे चोचले लोकसभा निवडणुकीत पोहोचवले आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच चोचले पुरू अशी त्यांनी खरं तर जाहीर वाच्यता केली होती। आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या 2-4 दिवसामध्ये व्हिडिओ असून ते मतदारांना ज्याप्रमाणे आमिष दाखवत असतील ते खरं तर त्यांनी काम न केल्याचं घोतक आहे। त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमिष देऊन, लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। आम्ही रमेश कीरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना म्हणून पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहिलो आहोत आणि आमच्या पद्धतीने त्यांचा प्रचार केलेला आहे। नाही, त्यांनी स्वतःच मान्य केलं। आपण ते स्टेटमेंट बघितलं असाल तर कुडाळमध्ये निरंजन डावखरे यांच्या प्रचाराची सुरुवातीला नितेश राणे यांनी भाषण केलेलं आहे, ते रेकॉर्डवर आहे की लोकसभेला जे आम्ही चोचले पुजवले त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोक आम्हाला शोध देतील आणि तशी अपेक्षा त्यांनी केलेली आहे। लोकांना किती पैसे दिले हे आता सगळे स्रोत आहेत। नाही, खरं तर ओवेसीची भूमिका ही जर भारत विरोध असेल तर शिवसेना त्याचा नेहमीच विरोध करेल, परंतु कायदा हातात घेण्याचा प्रयत्न शिवसेना करणार नाही आणि त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही हो देण्याचा आमचा प्रश्न नाही। परंतु असं जर स्टेटमेंट असेल तर आम्ही निश्चितपणे ओवेसींचा आमचा विरोध आहे आणि तो राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।